केडीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आहोत आता पंचायत समिती बार्शी या ठिकाणी उमेद अभियानांतर्गत या ठिकाणी स्टॉल आयोजित केले आहेत गणेशोत्सवानिमित्त। तर जाणून घेऊया त्यांच्याकडून। नमस्ते सर्वांना, गणेश पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान। दरवर्षी आपण उमेद मार्फत दिवाळी निमित्त किंवा गणेशोत्सव निमित्त आपण जे वस्तू आणि प्रदर्शनाचं आयोजन करत असतो। माननीय प्रकल्प संचालक तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर यांच्या सूचनेनुसार आपण पंचायत समिती बार्शी येथे उमेद अभियानांतर्गत ज्या महिलांनी, स्वयंसहायता समूहातील महिलांनी ज्या श्री गणेशाच्या किंवा महालक्ष्मीच्या शोभेच्या वस्तू असतील त्याची विक्री आणि प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि तेही माफक दरात। कारण गणपतीच्या मूर्तीच्या किंमत बाहेर जरी गेले तर आपण 100 ते 150 रुपयापर्यंत माफक दरात आहेत। बाहेर त्याच मूर्त्या 250-300 रुपयापर्यंत आहेत। तरी ग्रामीण भागातील महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याच्या विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर रोजी पंचायत समिती बार्शी येथे आयोजित केलेले आहे। तरी सर्वांनी यावे आणि त्याचा वस्तू खरेदी करावी असं आम्ही उमेद मार्फत विनंती करतो। उमेद अभियानांतर्गत जे स्टॉल लावलेले आहेत त्यांचा लाभ घ्यावा असं त्यांची विनंती केलेली आहे। तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझं नाव संगीता नितीन नवले। मी कांदगावात आहे आणि उमेद अभियानात काम करत आहे। CRP म्हणून काम करते आणि गौरी गणपती निमित्त मी काही वस्तू बनवलेल्या आहेत। वस्त्रमाळ, लक्ष्मीचे हार, परत फुलवाती आणि तोरणं हे मी जास्तीत जास्त कमी दरात विकत आहे आणि हे वस्तू मी स्वतः बनवत आहे। त्यामुळं सगळ्यांनी येऊन सहकार्य करावं। सध्या मी लक्ष्मीचे हार ठेवलेत, लक्ष्मीच्या वस्त्रमाळ ठेवलेत, फुलवाती ठेवलेत आणि तोरणं ठेवलेत, हार ठेवलेत आणि हे एक पॉकेट, आतलं एक पॉकेट 5 रुपयाला विकते। 5 रुपयाला। हो, पॉकेट पण मी 50 रुपयाला विकू शकते। आणि हे वस्त्रमाळ मी एक पॉकेट 5 ला विकते। एक पॉकेट 2 लक्ष्म्याचं असते। एका ह्याच्यात 2चा सेट म्हणजे दोन्ही लक्ष्म्या 5 रुपयाला एका ह्याच्यात 2। आणि हे गणपती म्हणजे लक्ष्मीच्या पाठीमागे सोडण्यासाठी असते। ती एक माळ मी 50 ला, 100 ला जोड। आणि हे हार जे आहेत लक्ष्मीचे हे पण 100 ला जोडीचे विकते। जास्तीत जास्त कमी दरात विकते, मी स्वतः बनवते त्यामुळे कमी दरात विकते। मी उमेद अभियानातून BDSP बिझनेस डेव्हलपमेंट सपोर्ट पर्सन या पदावर काम करते। ज्या आपल्या गटाच्या मार्फत महिला आहेत तालुक्यात, तर या महिलांना आपण उद्योग आणि व्यवसायासाठी मदत करतो। त्यांचे उद्योग व्यवसाय आपण असं कार्यक्रमाच्या निमित्त, सणानिमित्त स्टॉल लावतो। यात आपण सध्या पंचायत समिती या ठिकाणी आपल्या उद्योग सखी महिला ज्या आहेत तर त्यांचं कांदलगाव या ठिकाणावर त्यांनी आहे, तर त्यांनी स्वतः जे बनवलेले आहेत वस्त्रमाळ, वाती आणि हे डेकोरेशनचं साहित्य, तर या सर्व हे साहित्य त्यांनी होलसेल दरामध्ये विक्री करतात आणि आम्ही त्यांना सपोर्ट करतो विक्री करायला आणि स्टॉल असं लावायला। त्याचबरोबर काय असं कर्जाची वगैरे मदत असेल तर त्या संदर्भात आम्ही त्यांना मदत सहकार्य करून त्यांचा व्यवसाय अजून कसा पुढे नेता येईल की आम्ही सहकार्य करतो। आणि ह्या संदर्भातून ह्या माध्यमातून त्यांना आम्ही एक वेगळं मार्केट देतो। त्यांच्या उद्योग व्यवसायाचं बाहेर पण जाहिरात व्हावी, शिवाय त्यांच्या कुटुंबाला 1-2 पैसे मदत मिळावी आणि याच्यातून आम्ही त्या उद्योग व्यावसायिक महिलांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे। नवीन स्टॉल चालू केलेला आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया। स्टॉलवर आता गणेश मूर्ती खरेदी केलेली आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ। कशी वाटते? छान आहे। मी दुसरी गावून आलेली आहे, माझे नाव कल्पना रमेश जाधव। मला आकर्षित वाटल्या मूर्त्या आणि स्वतः त्यांनी हाताने बनवलेल्या मूर्त्या आहेत आणि आमच्याच अभियानातील ह्या महिला काम करतात। हे त्यांनी ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत। तर असं वाटतं की सर्वांनी ह्या महिलांकडून
ह्या मूर्त्या खरेदी कराव्या. खरेदी करा. हा, आणि त्यांनी स्वस्त दरामध्ये मूर्त्या लावलेल्या आहेत. बाकीच्यांपेक्षा स्वस्त हा, दर स्वस्त आहेत. दराने लावलेल्या आहेत त्यांनी मूर्त्या. आणि इतर पण स्टॉल लावलेत. लक्ष्मीसाठी साहित्य, सजावटीचं साहित्य, ते पण त्यांनी खरेदी करावं. अभियानाअंतर्गत या ठिकाणी स्टॉल चालू करण्यात आलेले आहेत पंचायत समिती बार्शी या ठिकाणी. तर आपण जाणून घेऊया, त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव राणी सुहास लोंढे. या उमेद अंतर्गत आमच्या महिलेने स्वतःच्या हाताने मूर्ती बनवलेल्या आहेत. यामध्ये अतिशय योग्य दरात आहेत. आमच्याच गटातील महालक्ष्मी गटातील महिला आहे ती. त्यांचं नाव पार्वती आहे. आणि आमच्याकडं आणखीन म्हणजे विविध मूर्ती मिळाल्या जातील, त्यासाठी मोबाईल नंबर आहे. आणि उद्या आणि परवा हे 3 दिवस इथेच याच ठिकाणी स्टॉल राहील. श्री गणेश मूर्तीचे स्टॉल लावण्यात आलेले बचत गटामार्फत या नवीन स्टॉलची आज सुरुवात झालेली आहे. आता काही लोकांनी भाविकांनी श्री गणेश मूर्तीची आज खरेदी केली आहे. तर त्याविषयी जाणून घेऊया. काय सांगायचं? आज गणपती मूर्तीसाठी उमेद अभियानाच्या स्टॉलला आज भेट दिली असता नैसर्गिकरित्या मातीने बनवलेल्या PVPचा कसलाही वापर नसलेल्या मूर्त्या आज इथे उपलब्ध आहेत. त्या मूर्त्या घेतल्या, त्यामुळे आपल्या पर्यावरणाचा जो पाणी दूषित होतोय ते पाणी दूषित होणार नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की उमेद अभियानाच्या स्टॉलला भेट देऊन नैसर्गिक पर्यावरणपूरक अशा गणपतीच्या मूर्ती इथून घेऊन जा, आणि त्या पण माफक दरात आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी इथून घेऊन जाण्याशी जावे. पंचायत समिती बार्शी या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे. बचत गटामार्फत उमेद अभियान यांच्या मार्फत हे स्टॉल लावण्यात आलेले आहे. तरी तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता.